हिंगोली जिल्ह्यामधल्या आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये एक धक्कादायक असा प्रकार घडलाय। कारण शस्त्रक्रियेच्या नंतर 43 महिलांना भर थंडीमध्ये जमिनीवरती झोपवण्यात आलंय। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या नंतर या महिलांना थंडीमध्ये जमिनीवरती झोपवलंय। शस्त्रक्रियेच्या नंतर झोपण्यासाठी कॉट उपलब्ध नाहीयेत हे कारण दिलं जात आहे। दरम्यान याच धक्कादायक प्रकारावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। बघूयात। या राज्याला आरोग्य खातेच नाहीये। आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे। ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना। आरोग्य विभागाचा तर बट्ट्याबोळ झालेला आहे। बोगस औषधी, बोगस खरेदी, भ्रष्टाचार। ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली, शस्त्रक्रिया करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली, तर हे आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि सरकार येऊन इतके दिवस झालेत, आज महिना लोटलाय, सरकार आला कशासाठी? आरोग्य यंत्रणेचं जे बट्ट्याबोळ झाला आहे त्या मंत्र्यासह ही कारवाई करा आणि यामध्ये जे जे सहभागी असतील त्या सर्वांवर कारवाई करा, ही आमची मागणी असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।